नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। राजूर बस स्टँडवर पर्यावरण प्रेमींचे वृक्षारोपण, 25 रोपे लावली। प्लास्टिक मुक्त आणि हिरवागार बस स्टँड पर्यावरण प्रेमी ग्रुपचा उपक्रम। पर्यावरण वाचवा आणि सजीव सृष्टी जगवा या संदेशासह राजूर येथे बस स्टँड परिसरात पर्यावरण प्रेमी ग्रुपतर्फे वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। आगार प्रमुख देशमुख साहेब यांच्या सहकार्याने बस स्टँड परिसरात छोटेखानी गार्डनची निर्मिती करण्यात आली असून परिसर अधिक हिरवागार आणि आकर्षक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे। या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण प्रेमी ग्रुपने एकूण 25 झाडे लावली। याचा मुख्य उद्देश बस स्टँडवर येणाऱ्या प्रवाशांना अधिक ऑक्सिजन युक्त, स्वच्छ आणि सुंदर वातावरण मिळावे हा आहे। त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त बस स्टँड करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला। वृक्षारोपण नंतर ग्रुपच्या सदस्यांनी परिसरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली। नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखावी आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात आले। या उपक्रमात पर्यावरण प्रेमी ग्रुपचे सुनील बांडे, दत्ता कोंडार, रमेश लेंभे, लालू पिचड, राहुल राऊत तसेच राजूरमधील पर्यावरण प्रेमी, सर्वोदय शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला। बस स्टँडच्या आतील भागाची साफसफाई यावेळी करण्यात आली। राजूर डेपोचे आगार प्रमुख देशमुख साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचे विशेष सहकार्य लाभले। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पर्यावरण प्रेमी ग्रुपने सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। पर्यावरण प्रेमी राहुल राऊत, मवेशी 93 25 22 10 09। जय पर्यावरण। आज राजूर बस स्थानकात जे निसर्गप्रेमी जो प्रोग्राम हाती घेऊन जे आलेले विद्यार्थी किंवा गावकरी यांनी हा जो प्रोजेक्ट राबवलेला आहे हा सार्वजनिक दृष्टिकोनात सर्वात उत्तम आहे। त्याच्यापासून ऑक्सिजनची लेवल वगैरे सर्व वाढणार आहे, पर्यावरणावर इतर लोकांना त्याच्यापासून फायदा होणार आहे। शिवाय स्टँड परिसर स्वच्छ राहून या परिसरात दुर्गंधीचं जो जे आहे ते दूर होऊन चांगलं सुवासिक वगैरे, शिवाय ऑक्सिजनची लेवल चांगली वाढली जाईल। प्रवासी संख्या जास्त असते, प्रवासी संख्येच्या हिशोबाने जो उपक्रम राबवला तुम्ही हा एकदम सर्वात उत्तम तुम्ही प्रोग्राम पर्यावरण प्रेमीने जो प्रोग्राम केलेला आहे सर्वोत्तम केला आहे। मी माझी वाहतूक नियंत्रक म्हणून राजूर बस स्थानकावर ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस सुद्धा अशी एवढी सुविधा नव्हत्या, पण अलीकडे लोक आले, तयार झालेले आहेत, असे ते प्रोग्राम हे असे राबवले तर सर्वात उत्तम आहे। जनहित आहे, सार्वजनिक उपक्रम सर्वांसाठी उपयोगी पडेल। 13/11/2025 रोजी राजूर बस स्थानकावर पर्यावरण प्रेमी श्री लेंबे, राऊत सर, बांडे, पिचड या पर्यावरण प्रेमींनी इथं JCP आमच्या वतीने आणला, पण खड्डे कसे घ्यायचे याचा मार्गदर्शन या पर्यावरण प्रेमींनी केलं आणि या ठिकाणी वृक्ष लागवड, म्हणजे फुलांची झाडं अशी बाग या ठिकाणी बसस्थानकाच्या मधला जो पेस होता त्या पेसमध्ये तयार केला। अगदी मनापासून त्यांचं आभार मानतो, कारण आज काळाची गरज आहे की ऑक्सिजन जर चांगला असेल, समोरचं वातावरण जर चांगलं असेल तर त्यांचं या जगण्यात काहीतरी अर्थ आहे आणि सर्वांना या परिसरातील प्रवासी बांधवांना याचं महत्त्व कळेल की पर्यावरण म्हणजे झाडं वगैरे फुलझाडं जर असतील तर त्याचा काय उपयोग होतो हे या पर्यावरण प्रेमींनी दाखवून दिलं। अकोले आगाराच्या वतीनं आगार व्यवस्थापक श्री दराडे साहेब, स्थानिक प्रमुख श्री सांगळे साहेब, वाहतूक नियंत्रक श्री कोकतरे साहेब, त्याचप्रमाणे माजी वाहतूक नियंत्रक RP पाबळकर यांनी मोलाचं सहकार्य करून हा उपक्रम राबवला। त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो आणि थांबतो। जय पर्यावरण मित्रांनो, आपण 2-3 महिन्यापासूनच आपण उपक्रम चालू केला होता। आम्ही पर्यावरण प्रेमी अंतर्गत झाडे लावणे, त्याचं संवर्धन करणे आणि तिसरा मुद्दा होता तो प्लास्टिक मुक्त गाव। या उपक्रमाअंतर्गत आपण आज आलेलो आहे राजूर या ठिकाणी। तर जे बस स्थानकाचा जो परिसर आहे
तर त्या ठिकाणं कालपासूनच देशमुख साहेबांनी स्वच्छतेच्या मोहीम हाती घेतली. काल JCBच्या सहाय्याने त्यांनी प्लास्टिकचा कचरा असेल त्याची कालच त्यांनी विल्हेवाट लावली होती. तसेच आज सगळ्यांच्या मदतीने लेपे पाटील असतील, सुनील भांडे असतील, दत्ता कोंडार असतील, तसंच पिचड साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही आज हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे. तिथं आपण आज एक छोटीशी सुंदर अशी एक बाग तयार केलेली. त्याच्यात आपण अनेक प्रकारचे फुलझाडं लावलेली आहेत. तर याच्यातनं एकच संदेश द्यायचा, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण जर आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपण निरोगी राहू. तर या उपक्रमाचा एकच उद्देश आहे, आपला परिसर आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तर जे आम्ही पर्यावरणचे ग्रुपचे सदस्य आहेत ते राजूरचे असतील, आमचे अमोल सपकाळ असतील, धर्मेंद्र वराडे असतील किंवा तेजस वाकसरे असतील, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. तर या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे का स्वच्छ गाव सुंदर गाव आणि झाडे लावा झाडे जगवा. आपण झाडे जगले तरच आपण जगू. धन्यवाद. जय पर्यावरण मित्रांनो, आज आपण इथे सर्व प्रवासी आळंदीला जाण्याकरता इथे बस स्थानकात आलेले आहेत आणि आज आल्यानिमित्त त्यांनी इथं जे आम्ही पर्यावरणप्रेमी इथे स्वच्छता मोहीम इथे राबवतोय, तसेच सर्वोदय विद्या मंदिरचे इथे कॉलेजचे विद्यार्थी येऊन इथे स्वच्छता केलेली आहे. त्यासोबत इथे आमचे देशमुख साहेब जे कंट्रोलर आहेत वाहतूक नियंत्रक, यांनी खूप मोलाचा वाटा इथे खूप परिश्रम घेतले. कालच्यापासून त्यांनी इथे JCB बोलून आमच्या समोर आम्ही ते खड्डे केले व इथे जो परिसर दिसतो इथे खूप असं दुर्गंधी व खूप असं एकदम घाण परिसर होता. असं कचरा इथे इतका पडलेला होता की इथले जे स्थानिक लोक आहेत, टपरीवाले आहेत, दुकानदार आहेत, हे सगळेजण इथं सार्वजनिक म्हणजे जे शासकीय आपलं बस स्थानक आहे तिथे येऊन कचरा करतात. तर माझा एक त्यांना संदेश आहे का इथे कॅमेरा लावण्यात यावा शासनाने. म्हणजे बस स्थानकाच्या जे हेड असतील त्यांनी इथे कॅमेरा बसून इथे जे कोणी शेजारी पाजारी किंवा जे दुकानदार असतील ते इथे कचरा टाकतायत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व कॅमेरा बसून तो नियंत्रित त्यांना आळा घालण्यात येईल. तसेच देशमुख साहेबांनी इथे खूप परिश्रम घेऊन आम्हाला इथे बोलवलं. तसेच आमचे त्या विनंतीला मान देऊन आमचे राऊत सर व आमची पूर्ण टीम जसे दत्तात्रय कोंडार असतील, सुनील भांडे असतील, पिचड असतील, तसेच इथे ग्रामस्थ आहेत, तसेच आमचे राजूरचे व्यापारी हो. तर हे इथे येऊन यांनी सगळं तुम्ही पाहत आहेत व्हिडिओ इथे थोडासा कॅमेरा फिरून पाहता. इथे जो अतिशय असा दुर्गंधयुक्त आणि खूप घाण असा कचरा होता तर तो तिथे आपल्याला पाहवत नव्हता. पण आज इथे आम्ही स्वच्छता करून इथे जे बाग तयार केलेली आहे आपण ती झाडे पाहत आहात व्हिडिओ. तर असा उपक्रम व पर्यावरण, आज पर्यावरणाची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे. खेडोपाडी सार्वजनिक स्थळं, शाळा असो, मंदिरं असो किंवा आपले कॉलेज असो, बस स्थानक असो, सगळे ठिकाणी आपण स्वच्छता राबवून आणि परिसरातील सुंदर असं वातावरण तयार करावं, स्वच्छ बाग तयार करावी, फळझाडं लावा, वृक्ष लावा, जे फुलाची सुंदर झाडं लावा. आणि आज काळाची गरज आहे, ऑक्सिजन कमी होत आहे आणि जे कार्बन डायऑक्साईड शोषणाचे काम हे फक्त झाडेच करू शकतात. आणि हे धोरण आमच्या राहुल सरांनी चांगलं हे घेतलेलं आहे. आणि आमचे जे खरमाळे सर आहेत जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक, यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आम्ही राबवतोय. आम्ही खूप खूप त्यांचा आभार मानतो. तसेच आमचे बस स्थानकातील जे माजी सहकारी आहेत यांनी आम्हाला इथे वृक्षारोपण व काम करण्याची संधी दिली. आम्ही तसे त्यांचा आभार मानतो. सुराज्य मराठी नेटवर्क, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.